नमस्कार मित्रांनो, अनुब्लॉग चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुका ब्राह्मणवाडाथडी येथे असलेल्या पवित्र गंगामाई देवीच्या मंदिराचे आज दर्शन घेणार आहोत. हे मंदिर पूर्णा नदीच्या काठी वसलेले असून या ठिकाणाला मोठे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. स्थानिक श्रद्धेनुसार पूर्वी येथे गंगामाईच्या देवीच्या स्वरूपात फक्त 5 छोटे छोटे दगड होते. खूप वर्षाआधी अनेक वर्ष नदीला मोठे मोठे पूर आले, अनेक दगड वाहून गेले, पण गंगामाईचे पवित्र स्थान अजूनही अढळ आहे. तेच मंदिर, तेच मूर्ती. मित्रांनो, पूर्वीच्या काळी येथे मंदिराशिवाय कुठलीच कोणतीही सुविधा नव्हती, पण आज इथे मंदिराचा परिसराचा सुंदर विकास करण्यात आलेला आहे. संपूर्ण परिसरात छान असं फ्लोअर बनवण्यात आलेला आहे. भाविकांसाठी प्रशस्त हॉल बांधण्यात आला आहे. तसेच कार्यालयाची पण सुविधा करण्यात आली आहे. तुम्ही छान बघू शकता. मेन गेट पण खूप सुंदर बनवलेलं आहे. पूर्वी पूर्णा नदीमध्ये 12ही महिने पाणी असायचे. पावसाळ्यात तर प्रचंड नदीला पूर यायचा. गावातील लोक सांगतात की काही वेळा पाणी गावात शिरायचे आणि 2 माणसांच्या उंची इतके असे पाणी राहायचे. मात्र काही वर्षापूर्वी विसरोळी एक गाव आहे, तिथे धरण बांधण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता नदीतील पाण्याचे स्वरूप बदललेले आहे. धरण पूर्ण भरल्यानंतरच नदीत मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जातं. त्यामुळे पूर्वीसारखे आता पूर पण कमी प्रमाणात दिसतात. आज मंदिर परिसरात अनेक नवीन मंदिर उभारण्यात आली आहे. भगवान शिवाचे सुंदर मंदिर, विविध देवदेवतांचे मंदिर आणि संतांच्या मूर्ती इथे पाहायला मिळतात. मी पुष्कळ वर्षानंतर गेलेली आहे आणि बघून हा विकास मला खरंच खूप छान वाटलेला आहे. इथे संत लहानोजी महाराज, रविदास यांच्या प्रतिमा पण आहे. इथे 5:30 वाजता आरती होते आहे. आम्ही त्याच आरतीच्या वेळेस गेलो आहे. सगळे भाविक लोक इथे मंदिरात आलेले आहे. भजन कीर्तन झाल्यानंतर आरती झालेली आहे आणि इथे सगळे लोक बसलेले आहे आणि खूप श्रद्धास्थान आहे. आणि इथे खूप गावाकडचे खूप लोक येतात दुरून आणि पौष महिन्यामध्ये इथे खूप गर्दी असते. आणि भाविकांसाठी पिण्याच्या थंडगार पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. बसण्यात सावलीत खुर्च्या आणि जागाही खूप उपलब्ध आहे. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळी लोक असेच अनेक जण दर्शनासाठी आणि विरंगुळ्यासाठी येतात. तुम्ही बघू शकता, सगळे म्हातारी लोक आहे. किती प्रसन्न वाटतात त्यांना. मंदिराजवळ असे पूजेचे साहित्य, नारळ, फुले, प्रसाद मिळणारी दुकाने पण लावलेली आहेत. त्यामुळे भाविकांना सर्व सुविधा एकाच ठिकाणी पाहायला मिळतात. तर बघू शकता, आधी पूर्वी पूर्ण मातीचं होतं, आता छान त्यांनी सिमेंटचं केलेलं आहे आणि झाडं भरपूर लावलेली आहे. पावसाळ्यात तर विशेषतः यात्रेच्या काळात इथे मोठ्या प्रमाणात खूप गर्दी असते. आता उन्हाळा आहे. पौष महिन्यामधला शेवटचा जो 4था रविवार राहतो, इथे भव्य यात्रा भरते. दुरून हजारो भाविक गंगामाईच्या दर्शनासाठी येतात. या यात्रेत भजन, कीर्तन, महाप्रसाद, धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. अनेक भक्त येथे रोडगे बनवून देवीला नैवेद्याचा प्रसाद अर्पण करतात. आणि आज नदीमध्ये थोडे पाणी दिसत असले तरीही पावसाळा सुरू झाल्यानंतर हा संपूर्ण परिसर अधिकच सुंदर दिसतो. हिरवीगार झाडे, वाहणारी पूर्णा नदी आणि गंगामाईचे देवीचे पवित्र मंदिर, हे दृश्य मनाला खरंच खूप आनंद देते. आणि इथे जवळच देऊरवाडा आणि काजळ इथे 3 नद्यांचा संगम होतो आणि पूर्णा नदी, असे तीन नद्या एकत्र मिळतात आणि ते जवळच आहे, काही किलोमीटर अंतरावर. आणि जिथे कोणी तिथे अस्थिदहन पण केले जातं, अर्पण केले जातात त्या 3 नद्यांच्या संगमामध्ये. तुम्ही कधी गंगामाईच्या देवीच्या मंदिरात भेट दिली असेल तर तुमचा हा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच गावाकडे खूप छान छान आजकाल मंदिरं राहते आणि पूर्वीचा खूप छान इतिहास असतो. आणि हे मंदिर आता मला वाटतं नवीन बांधलेलं आहे शिवजीचं, आणि खूप छान वाटत आहे दर्शन झाल्यानंतर. तर आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. गंगामाई खूप म्हणजे भाविकांच्या श्रद्धेचं स्थान आहे. जो बी नवस करतात त्यांना त्यांचं फळ पण मिळतं. खूपच म्हणजे लोकांची श्रद्धा आहे. माझीसुद्धा आहे. मी लहानपणापासून बघते आहे. आणि बघा, आता इथे संतांच्या छान मूर्त्या बनवलेल्या आहे, बसवलेल्या आहे. श्रद्धा एक लहानोजी महाराज, रविदास
किती छान वाटते सगळ्यांचं असं बघितलं तर. हे खूप मस्त वाटते मनाला. आणि बघू शकता तुम्ही, सायंकाळची वेळ आहे. सध्या हा माझा नवीनच 5 जूनचाच व्हिडिओ आहे. तुम्ही बघू शकता आणि उन्हाळा आहे, त्याच्यामुळे ऊन खूप खूप आहे. आणि पावसाळ्यात तर नदीला पाणी येतो तेव्हा खूप लोकांची गर्दी असते पूर पाहण्याकरता. आणि बघ महाद्वार पण खूप छान बनवलेलं आहे. एकदा जरूर भेट द्या. अमरावती जिल्ह्यामध्ये आहे हे चांदूर बाजार. चांदूर बाजारवरून फक्त 15 किलोमीटरवर अंतरावर ब्राह्मणवाडा थडी आहे. आणि इथे जरूर भेट द्या गंगामाईच्या दर्शनाला. गंगामाईला जो बी नवस करते त्यांचं नवस पूर्ण होतो. आणि हजारो वर्षापासून हे मंदिर आहे. आणि तुम्ही बघू शकता हा दुरून व्हिडिओ बनवलेला आहे. आता तुम्हाला हे फक्त खाली फरशी दिसतं. पावसाळ्यात पूर्ण पाण्याने भरून जातं. भयंकर पाणी राहतं.